नवापूर येथे रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न। 40 ते 45 प्रकारच्या रानभाज्यांसह अस्सल गावरान पदार्थांची मेजवानी। शेतकरी व महिला बचत गटांचा उत्स्फूर्त सहभाग। नवापूर येथे तालुका कृषी विभाग, आत्मा व उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। नैसर्गिकरित्या शेताच्या बांधावर तसेच रानावनात उगवणाऱ्या विविध रानभाज्यांची नागरिकांना ओळख व्हावी, त्यांचे पौष्टिक महत्त्व समजावे आणि दैनंदिन आहारात रानभाज्यांचा वापर वाढावा या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। महोत्सवाचे उद्घाटन नवापूर तालुक्याचे आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। यावेळी तालुक्यातील शेतकरी तसेच उमेद अभियानातील महिला बचत गटांनी विविध रानभाज्यांचे आकर्षक स्टॉल उभारले होते। महोत्सवात तब्बल 40 ते 45 प्रकारच्या रानभाज्या विक्रीसाठी उपलब्ध होत्या। तसेच 25 महिला बचत गटांनी रानभाज्यांपासून तयार केलेल्या विविध पाककृती विक्रीसाठी ठेवल्या होत्या। रानभाज्यांसोबत ज्वारी, तांदळाची भाजी अशा अस्सल गावरान पदार्थांची चव नागरिकांना घेता आली। रानभाज्यांपासून तयार केलेली चटणी, वडी, खमण यांसह विविध पदार्थांनी महोत्सवाची रंगत वाढवली। काही शेतकरी व महिला बचत गटांनी बासमती, इंद्रायणी, खुशबू, वाडा कोलम, काळी डांगर आदी तांदळाचे प्रकार तसेच तूर डाळ व उडीद डाळ विक्रीसाठी उपलब्ध करून दिली। आमदार शिरीषकुमार नाईक यांनी महोत्सवातील विविध स्टॉलला भेट देऊन स्वतः रानभाज्यांची खरेदी केली। तसेच विविध रानभाज्यांची चव घेत त्यापासून तयार करण्यात आलेल्या पाककृतींची माहिती जाणून घेतली। नागरिकांनीही महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत रानभाज्या व गावरान खाद्यपदार्थांची खरेदी केली। गृहिणी, विद्यार्थी, व्यापारी तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती। महोत्सवाचे नियोजन तालुका कृषी अधिकारी रविशंकर पाडवी व उमेद अभियानाचे तालुका समन्वयक संजीवन संन्यासी यांनी केले। महोत्सवात सहभागी झालेल्या शेतकरी व महिला बचत गटांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। यावेळी बोरजर येथील कातुबाई गावित तसेच चिखली येथील शेतकरी वासुदेव कोकणी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनीताई नाईक, नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, सहाय्यक गट विकास अधिकारी किरण गावित, आरसी गावित, रोशन नाईक, जालमसिंग गावित, दिलीप पवार, दीपक वसावे, सुधीर निकम तसेच तालुका कृषी सेवा केंद्राचे अध्यक्ष पियुष भाई यांची प्रमुख उपस्थिती होती। रानभाजी महोत्सव यशस्वी करण्यासाठी नितीन गावित, प्रशांत कुवर, रचना गावित, शुभांगी गावित तसेच कृषी विभागाचे सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि उमेद अभियानाचे समन्वयक यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपकृषी अधिकारी प्रशांत पाटील यांनी केले। रानभाजी महोत्सवाच्या माध्यमातून पारंपरिक रानभाज्यांचे संवर्धन, त्यांचे आरोग्यदायी महत्त्व आणि स्थानिक शेतकरी व महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रभावी संदेश देण्यात आला। महोत्सवानिमित्त नवापूर कृषी विभागाने जो हा वनभाजी कार्यक्रम उत्सव ह्या वर्षी चालू केला, ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्वच कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी, सर्व उमेदचे सर्वच अधिकारी कर्मचारी आणि सर्व बचत गटाच्या माझी आई भगिनी आणि उपस्थित सर्व शेतकरी बांधव, दरवर्षाप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा रानभाजी महोत्सव नवापूर शहरामध्ये कृषी विभागामार्फत उमेदमार्फत आपण पार पाडलेले। ह्या महोत्सवामध्ये दरवर्षी आपण आदिवासी बांधव वेगवेगळ्या रानभाज्या ज्या आपण बाजारामध्ये आणून विक्री करतो, ह्या रानभाज्या खरं म्हणजे जंगलामध्ये फार मोठ्या प्रमाणात असतात। परंतु ह्या महोत्सवामध्ये आज मी एक विशेष म्हणजे बघितलं की नवीनच अशा काही भाज्या मला वेगवेगळ्या प्रकारच्या 6-7 प्रकारच्या आजपर्यंत मी बाजारात बघितल्या नाही किंवा लहानपणापासून मी खात आलेलो भाज्या ह्या बऱ्याच बघितल्या, परंतु 6-7 भाज्या नवीन प्रकारच्या आढळल्या। त्याच्यामध्ये विशेषतः मांदळे, बोरगर साईडच्या ज्या भाज्या आहेत त्या नवीनच मी प्रथमदर्शनी बघितल्या। असं खरोखर कारण या नवापूर शहरामध्ये बऱ्याच लोकांना म्हणजे त्या बॉईल
आपण पदार्थ म्हणतो ते खायची आवड आहे. आणि जर बचत गटांना सगळ्यांनी सहकार्य किंवा ते त्यांना आपण जागृत केलं की हे पदार्थ आपण नवापूर शहरात, फक्त नवापूर शहरापुरतं बोलायचं राहिलं तर इथे लारीवाले सुद्धा त्यांचं फार मोठ्या प्रमाणात म्हणजे जे इतर हे असतं मग त्याच्यामध्ये इडली असेल, तुमचं वडी, तर हे अशा प्रकारचं नवापूर शहरामध्ये माझ्या आई भगिनींना खरंच म्हणजे एक महिला कार्यक्रम आयोजित केला तर निश्चितच जो आदिवासी महिलांनी आज जो रानभाजी महोत्सवानिमित्त जे विविध क्वालिटीचे जे बॉईल आयटम आणलेले आहेत ते निश्चितच विक्रीला प्राधान्य मिळेल. आणि 2 पैसे त्यांच्या हाताला मोलमजुरी असेल तर 2 पैसे निश्चितच त्यांना मिळतील. ठीक, परत या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो. गडचिरोली गोंदिया जिल्ह्यामध्ये माझी पोस्टिंग होती तर त्यावेळी आम्ही PSI होतो आणि त्या नक्षलग्रस्त भाग असल्यामुळे आम्हाला लॉंग रन पेट्रोल करावं लागायचं. म्हणजे एकदा आम्ही निघालो पोलीस स्टेशनमधनं की सगळी शिदोरी ही आम्हाला हातात घेऊन आमच्या पाठीशी घेऊन निघावं लागायचं. एक 10-15 जणांची आमची टीम असायची आणि त्या टीमसोबत आमचं जे काही 10-12 दिवस जोपर्यंत आमचं ते मिशनसाठी आम्ही निघायचो तर परत येईपर्यंतचं सगळं काही शिदोरी ही सोबत घेऊन आम्ही जात होतो. पण हे जात असताना एक बेसिक ज्या गोष्टी असतात की तांदूळ, भात वगैरे, मसाला, तेल, परंतु या भाज्या वगैरे ज्या असायच्या त्या आम्ही जंगलामधूनच काहीतरी तिथले काही माहितगार लोक होते ते त्या भाज्या निवडायचे, काढायचे आणि त्याच भाज्या तयार करून आम्ही त्या खायचो आणि आमचे 10-12 दिवस तसेच पास होत होते. तर त्या वन भाज्यांचा आनंद त्यावेळेला मी घेतला होता. पण त्या कोणत्या वन भाज्या आहेत त्या काही समजण्याचा आम्हाला कधी संधी भेटली नाही. आज त्यांचे नावं पण मला कळतील कदाचित, नवीन कोणत्या आहेत वन भाज्या त्या भाज्यांचाही जरा आनंद घेता येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे नवीन पदार्थ देखील भगिनीने केलेले आहेत तर त्या पदार्थांचा आनंद देखील घेता येईल अशा अपेक्षेने आज या कार्यक्रमासाठी मी आलो होतो. अतिशय चांगला उपक्रम हा आहे कारण आता आपण जर बाहेर बघितलं तर लोकांमध्ये जो काही फिटनेसबद्दल किंवा आपल्या शारीरिक तंदुरुस्तीबद्दल किंवा खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये खूप चांगला एक अवेअरनेस म्हणतो आपण तर तो आलेला आहे. तर प्रत्येकाला वाटतंय की आपण काहीतरी पौष्टिक आणि चांगलं खाल्लं गेलं पाहिजे, जंक फूड वगैरे कमी केले पाहिजे आणि परंतु त्यांना चांगले ऑप्शन भेटत नाही, चांगले असे पर्याय भेटत नाही. ठीकपणा आणि हा समतोल कुठेतरी साधला जाईल असं मला वाटतं. मी एक ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे त्याच्यामुळे मला या गोष्टीचा अजून आनंद आहे. कसं एकतर शेती करून किती भाजीपाला पिकवला तरी ज्या वन भाज्या, रानभाज्या या काही शेतामध्ये कधी पिकवल्या जाऊ शकत नाही. या भाज्या या नैसर्गिक अधिवासामध्येच या उपलब्ध होतात आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण हा लोकांसाठी उपलब्ध करून दिला ही फार मोठी गोष्ट आहे. कारण मोठ्या शहरामध्ये आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जिथं काम केलं, मोठ्या शहरांमध्ये पेपरमध्ये बातम्या आली तर सगळ्यांच्या तोंडून ही चर्चा असते की रानभाजी महोत्सव आपल्याला जर जवळ राहिला असतं तर आपण केला असता. तर आता ठीक आहे, जिथं त्या वन भाज्या जवळ उपलब्ध आहे त्या ठिकाणी कार्यक्रम होता. कुठेतरी शहरामध्ये झाले तर प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रतिसाद वगैरे मिळतो. तर हरकत नाही, आज या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आयोजित केला ही पण फार मोठी गोष्ट आहे. त्यानिमित्ताने लोकांसाठी पण आणि भगिनींना सुद्धा त्यांच्या जे काही कौशल्य आहे पाककलेचं ते दाखवण्याची पण एक चांगली संधी. आणि रानभाजी महोत्सवाचा सलग 3रं वर्ष आहे, 3रा कार्यक्रम आहे आणि मला असं वाटतं की आपला जो सक्सेस रेट आहे, जो ग्राफ आहे ना थोडासा हळूहळू वर जातो आहे आणि तो जात असल्याचं हे निदर्शक आहे की आज आपल्यासोबत एवढे सगळे बचत गट, शेतकरी आणि तालुक्यातली सगळी मंडळी खास रानभाजी महोत्सवासाठी सॅम्पल्स आणि पाककृतीसुद्धा त्यांनी तयार करून आणलेली आहे. तर या प्रसंगी उपस्थित आज आपल्याला रोशनदादा आहेत, त्यानंतर दिलीप दादा, आमचे स्नेही दीपक वसावे साहेब, जालमसिंग दादा आहेत. उमेदच्या सहकार्याशिवाय हा असा चांगला कार्यक्रम होऊ शकत नाही. हे पुन्हा एकदा आमच्या संजीवन साहेबांनी
दाखवून दिलं की त्यांच्या बचत गटाची ताकद काय आहे. आणि याचा उल्लेख स्वतः आमदार साहेबांनी आपल्याला जवळपास प्रत्येक स्टॉलवर त्यांनी थांबवून विचारपूस केली आणि तिथल्या खाद्यपदार्थाची त्यांनी चव घेतली. ते कसं तयार केलं आहे, त्याच्यात काय काय कोणकोणते घटक वापरलेले आहेत याची पूर्णपणे चौकशी केली. आणि तुमच्या आमच्यासाठी ही चांगली गोष्ट आहे. मी तर म्हणेन की ही आपल्या कामाची पावती आहे की आमदार साहेबांनी नवापूर शहरात जसं एक नामांकित लारी आहे आणि त्याच्यावरचे सगळे पदार्थ सकाळी 9:30-10 वाजेपर्यंत संपलेले असतात, तर त्या धर्तीवर बचत गटाने सुद्धा तालुक्यात आपण स्वतः तयार केलेल्या पदार्थांचे चव घेण्यासाठी ते उपलब्ध करून द्यावे अशी जेवण त्यांनी आग्रही भूमिका मांडलेली आहे. आणि त्याला मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून आणि पुन्हा एकदा उमेद आणि कृषी विभाग यांनी जर मला वाटतं एकत्रित त्यावरही काम केलं तर ही गोष्ट सहज शक्य होणार आहे. आणि विशेष करून याच ठिकाणी सुंदर मला 2 शब्द बोलण्यास संधी दिली त्याबद्दल आयोजकांचा मनापासून आभार मानते. याच ठिकाणी सुंदर भाजीपाला महोत्सव म्हणून आम्हाला खरोखरच दरवर्षी याच ठिकाणी संधी भेटते आणि निरनिराळ्या भाज्या आहेत. विशेष करून खूप म्हणजे लोकांना माहीत नाही. आम्ही आमच्या जंगलात असताना सुद्धा त्या भाजीचा कधी कधी उपयोग करत नाही. अशा भाजीचं वेगवेगळ्या महिला वेगवेगळ्या एरियातून पूर्ण तालुक्यातल्या महिला याच ठिकाणी आणतात आणि जेव्हा बघतो तेव्हा आम्हाला सुद्धा अनुभव आम्हाला भेटतो. विशेष करून हेच म्हणायचं आहे की खूप चांगलं नियोजन करतात. परंतु माझं म्हणणं हेच आहे का साहेबांना खरोखर जी भाजी आमचं बोरझर हे गाव जंगलात आहे तर त्याच्यात डोंगळीची भाजी आहे. मग जालमसिंग दादांनी सांगितलं त्याप्रमाणे डोळीची भाजी आहे, बांजाची भाजी आहे. म्हणजे ही ऑर्गॅनिक म्हणजे ते शेतात होत नाही तर ती पूर्ण जंगलात होते. तर ती भाजी एक जून महिन्यात 15-20 दिवसाच्या ह्याच्यातच भेटते, नंतर ती संपते. तर ह्या काळात एक कार्यक्रम ठेवायला पाहिजे आणि हा जो कार्यक्रम हा पण उशीर, कारण लोकांनी आता ते वेगवेगळे भाजीपाला आहे ना तो आमच्याकडून जास्त मागितला. तर अपेक्षा आहे की जास्त आणायला पाहिजे, पण ते आता सुरुवात आली आहे म्हणजे आता लागत आहे तर ते जास्त काही आम्ही देऊ शकत नाही. कारण ऑक्टोबर नंतर जर कदाचित ठेवलं ना तर भरपूर भेटते. ते आमच्या आदिवासी ज्या महिला आहेत तरकारी म्हणून मग सुरुवात होऊन जातात. त्या जर टायमाला जर कदाचित हा कार्यक्रम ठेवला तर उरून जाईल पूर्ण तालुक्याला, असं भरपूर आणतील महिला. पण आता कसं आहे पालाभाजीची फक्त पालाभाजी, आंबाडीची भाजी, उकराडीची भाजी, अजून चुचीची भाजी पण सांगतात ती पण भेटते. परंतु हे आता जवळजवळ ते संपत आली आहेत. आता ह्या चित्रामध्ये मी बघितलं तर हे पूर्ण जंगलातला भाजीपाला त्या बॅनरवर आणि मग आमच्याकडे भेटतो. बरं आता ते फळ आलंच नाही आहे अजून, आता फुल पण बाकीच्या फुल पण नाही आलं आहे. तर माझं म्हणणं हेच आहे की 2 टप्प्यामध्ये ठेवलं ना, आता एक वर्षातून एकच कार्यक्रम होतो, पण 2 जर कार्यक्रम ठेवले जून किंवा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एक ठेवला ना तर भरपूर भाजी भेटेल आणि ती पण ओरिजिनल आणि ऑर्गॅनिकच